नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी श्री दिलीप मोहिते, सहाय्यक शिक्षक, कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगाव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास, प्रकरण पहिले, भारतीय उपखंड आणि इतिहास या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, मागील वर्षी आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग 2 हे इतिहासाचे पाठ्यपुस्तक अभ्यासलेले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये आपण इतिहास म्हणजे काय, इतिहास आणि कालसंकल्पना, मानवाची एकंदरीत उत्क्रांती कशी झाली, ते स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती, ऐतिहासिक काळ या प्रकारची माहिती इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासलेली आहे. अगदी अश्मयुगाची माहिती आपण घेतलेली आहे. गाव वसाहतींची माहिती आपण समजावून घेतलेली आहे. माणसाचं जीवन स्थिर कसं झालं, अशा स्थिर जीवनाची सुरुवात आपण मागील वर्षी अभ्यासलेली आहे. यावर्षी आपण जे पाठ्यपुस्तक अभ्यासणार आहोत ते पाठ्यपुस्तक आपल्या समोर आहे. या पाठ्यपुस्तकाचं मुखपृष्ठ मी तुम्हाला पुढे स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती प्राचीन काळातील काही साधनं आपल्याला दाखवलेली आहेत. त्याच्यामध्ये काही कलाकुसरीच्या वस्तू दाखवलेल्या आहेत, काही वास्तू दाखवलेल्या आहेत. मूर्तिकलेचं एक उदाहरण इथं आपल्याला फोटोच्या रूपानं दाखवलेलं आहे. प्राचीन काळातील नाण्यांचं एक चित्र इथं आपल्याला दाखवलेलं दिसून येतं. यावरून आपल्या असं लक्षात येतं की यावर्षी आपल्याला प्राचीन भारताचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रो, आपल्या या पाठ्यपुस्तकातील जे पहिलं प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे भारतीय उपखंड आणि इतिहास. सर्वप्रथम या प्रकरणाला जे नाव दिलेलं आहे आणि त्या नावामध्ये जो भारतीय उपखंड असे जे शब्द आलेले आहेत त्यांचा अर्थ आपल्याला समजणं आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण भारतीय उपखंड म्हणजे काय ते समजून घेऊ. विद्यार्थ्यांनो, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत म्हणजे आपला देश आणि या देशाच्या शेजारील ही सगळी राष्ट्र आहेत. आणि ह्या सगळ्या देशांनी मिळून तयार होणारा जो भूभाग आहे तर त्या भूभागाला भारतीय उपखंड असे म्हणतात. आता या भूभागाला भारतीय उपखंड असं का म्हटलं जातं ते या प्रकरणाच्या शेवटी आपण अभ्यासणार आहोत. तरीसुद्धा इथे आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत ह्या सगळ्या देशांची जी भूमी आहे त्याला दक्षिण आशिया म्हणून ओळखलं जातं. आणि या भूभागामध्ये भारताचं असणारं भौगोलिक महत्त्व, त्याचबरोबर भारताचं या संपूर्ण हा जो काय भारतीय उपखंडाचा प्रदेश आहे तिथे असणारं महत्त्व लक्षात घेऊन या उपखंडाला भारतीय उपखंड असं म्हटलेलं आहे. या प्रकरणामध्ये म्हणजे भारतीय उपखंड आणि इतिहास या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. एक म्हणजे भौगोलिक वैशिष्ट्यांचा परिणाम लोकजीवनावर होतो. म्हणजे कोणताही देश असू दे, कोणताही भूभाग असू दे, तिथलं जे भौगोलिक वातावरण आहे तर त्याचा परिणाम तिथे राहत असलेल्या लोकांवरती होत असतो. याचा आपण अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर इतिहास आणि भूगोल यांचा नेमका संबंध काय असतो हे सुद्धा आपण या प्रकरणामध्ये समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आपण या प्रकरणामधील म्हणजे जे इतिहासाचं आपण प्रकरण अभ्यासत आहोत ते आहे भारतीय उपखंड आणि इतिहास. याच्यामधील जो पहिला घटक आहे या प्रकरणामधील तो आहे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. याच्यामध्ये आपल्याला इतिहास म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. मागील वर्षी
आपल्याला इतिहासाचं जे पाठ्यपुस्तक होतं त्या पाठ्यपुस्तकामध्ये जे पहिलं प्रकरण होतं त्या पहिल्या प्रकरणामध्ये त्या प्रकरणाचं नाव होतं इतिहास म्हणजे काय. त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास म्हणजे काय हे चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं होतं आणि तुम्ही ते समजून घेतलेलं आहे. त्यातील एक व्याख्या जी आहे ती तुम्हाला माहिती आहे. ती कोणती? तर भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. म्हणजे पूर्वी ज्या गोष्टी घडून गेल्या, ज्या घटना घडून गेल्या त्या समजून घेण्याचं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला आपण इतिहास असं म्हणतो. आता इतिहास हे शास्त्र कसं आहे, शास्त्राचे सगळे नियम इतिहासाला कसे लागू पडतात हे सुद्धा आपण मागील वर्षी अभ्यासलेलं आहे आणि म्हणून इतिहासाला शास्त्र का म्हणायचं हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये इतिहासाची जी व्याख्या आहे तीही आपण समजावून घेऊ. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. म्हणजे इतिहास हा माणसाशी संबंधित असतो आणि प्राचीन काळापासून ज्या मानवी संस्कृती उदयास आल्या या मानवी संस्कृतींच्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींची एक सुसंगत मांडणी जी आहेत काळानुसार तर ती केलेली असते आणि त्याचा अभ्यास ह्या इतिहासामध्ये केलेला असतो. आणि म्हणून इतिहासाची जी व्याख्या केली आहे ती आपण समजून घ्यायला पाहिजे की जसं इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याचं शास्त्र आहे, अगदी तसंच इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासामध्ये घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय. आता ही सुसंगत मांडणी हा जो शब्दप्रयोग आहे तो महत्त्वाचा आहे, कारण मानवी संस्कृती जशी विकसित होत आलेली आहे ती कोणत्या टप्प्यातून आजपर्यंत गेलेली आहे आणि इथपर्यंत मानवी संस्कृतीचा विकास नेमका कसा घडून आला हे आपल्याला इतिहास सांगत असतो आणि इतिहासामध्ये या गोष्टींचा विचार केलेला असतो, त्याची सुसंगत मांडणी केलेली असते आणि आपल्यापर्यंत या सगळ्या घटना आणून पोहोचवलेल्या असतात. या सर्व गोष्टी आपण इतिहासामध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, मानवी संस्कृतीचा अभ्यास करत असताना ज्या शास्त्रामध्ये याचा अभ्यास केला जातो ते शास्त्र म्हणजे इतिहास. आणि या इतिहासाचे काही घटक आपण समजून घेऊया. इतिहासाचा पहिला घटक आहे स्थल, दुसरा घटक आहे काल, तिसरा घटक आहे व्यक्ती व चौथा घटक आहे समाज. आणि या 4 घटकांना इतिहासाचे प्रमुख आधारस्तंभ मानलं जातं, कारण या 4 घटकांच्या शिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यांपैकी इथं जो इतिहासाचा स्थल हा घटक दिलेला आहे तर हा घटक भूगोलाशी निगडीत आहे, भूगोलाशी संबंधित आहे. आणि यावरून आपल्याला इतिहास व भूगोल यांचे नाते कसं घट्ट असतं किंवा हे नातं किती अतूट असतं हे आपल्याला या प्रकरणामध्ये समजून घ्यायचं आहे. म्हणजे इतिहासाचे घटक समजून घेत असताना आपण स्थल अगदीच महत्त्वाचं मानतो, कारण त्याशिवाय इतिहास घडत नाही. जिथं घडतो ते ठिकाण आपल्याला माहिती असायला पाहिजे, त्या ठिकाणाविषयीची सगळी माहिती इतिहासामध्ये दिलेली असते. तो काळ आपल्याला माहिती असायला पाहिजे, त्या काळातल्या व्यक्ती नेमक्या कशा प्रकारच्या होत्या, त्या काळचं समाजजीवन नेमकं कशा प्रकारचं होतं याची सगळी मांडणी जी असते ती इतिहासामध्ये केलेली असते. आणि म्हणून इतिहासाचे हे जे काही 4 प्रमुख आधारस्तंभ जे आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे. स्थल, काल, व्यक्ती आणि समाज यांना इतिहासाचे प्रमुख आधारस्तंभ मानतात. विद्यार्थी मित्र हो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण स्वतः विचार करावा. आपल्या आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती आपण लक्षात घ्यावी. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहण्याची आपली एक चौकस वृत्ती निर्माण व्हावी. या दृष्टिकोनातून आपल्याला काही गोष्टी विचार करण्यासाठी पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये विचारलेले आहेत. इथे जरी आपल्याला समोरासमोर या गोष्टींची चर्चा करता येणं शक्य नसलं तरीसुद्धा
तुमची उत्तरं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजणं हे महत्त्वाचं आहे. जरी तुम्ही आणि मी लांब असलो तरीसुद्धा हे सगळे प्रश्न आणि या प्रश्नांचा विचार तुम्ही स्वतः करायचा आहे. मी गृहीत धरलेलं आहे की तुमच्याकडून काही उत्तरं आलेली आहेत आणि ती उत्तरं इथं मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात हे फक्त नमुना दाखल उत्तरं आहेत. तुमची उत्तरं यापेक्षा वेगळी असणार आहेत. पण हे कधी होईल जेव्हा तुम्ही स्वतः या सगळ्या गोष्टींचा प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न कराल, विचार कराल, तेव्हा तुम्हालासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी जाणवतील आणि तुम्हाला एक विचार करण्याची एक जी सवय आहे तर ती लागण्यास मदत होऊ शकेल. आणि हाच तर उद्देश आहे इतिहासाचा. कारण इतिहास जरी भूतकाळामध्ये घडून गेलेला असला तरी भूतकाळाचा संबंध आता वर्तमानाशी आपल्याला लावता यायला पाहिजे आणि ती गोष्ट आपल्यामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. इथे बघा, चला चर्चा करू याच्यामध्ये तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय आहेत असा एक प्रश्न विचारलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे, आपले आईवडील असतील, आपल्या आजूबाजूचे शेजारी पाजारी लोक असतील की कोणता ना कोणता तरी व्यवसाय ते करत असतात आणि त्या व्यवसायावरती त्यांची उपजीविका चालत असते. तसं आपल्या परिसरामध्ये हे अनेक प्रकारचे जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय नेमके कोणते आहेत याचा विचार तुम्हाला करायला सांगितलेला आहे. मग सर्वसाधारणपणे शेती हा व्यवसाय सर्वत्रच असलेला आपल्याला आढळतो. शेती हा व्यवसाय काही ठिकाणी प्रमुख व्यवसाय असतो. उद्योगधंदे काही ठिकाणी निर्माण झालेले असतात. MIDCच्या माध्यमातून ह्या उद्योगधंद्यांमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन होत असतं आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती झालेली असते. आता तिथं त्या परिसरामध्ये जो कच्चा माल उपलब्ध असतो तर त्या कच्च्या मालाशी संबंधित हे उद्योगधंदे त्या परिसरामध्ये निर्माण झालेले असतात. पर्यटन उद्योग, आपण आपल्या कोकणाचा जर विचार केला तर किनारपट्टीलगतचा आपला हा सगळा भाग आहे आणि इथे पर्यटन उद्योग जो आहे तर तो लोकांचा व्यवसाय बनलेला आहे. मासेमारी, मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारीचा व्यवसाय आपल्या कोकणामध्ये केला जातो. आता आपल्या परिसरामध्ये कोणकोणती पिके घेतली जातात तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आता कोकणामध्ये राहत असू तर भात हे प्रमुख पीक आपलं असलेलं आपल्याला दिसून येतं. आंबा, काजू, नारळ या पिकांचं उत्पादन आपण घेत असतो. तसं महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये, भारताच्या विविध भागामध्ये तिथली जी भौगोलिक परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार तिथले व्यवसाय ठरत असतात आणि तिथं ज्या प्रकारची जमीन उपलब्ध असेल, ज्या प्रकारचं हवामान तिथं असेल त्या प्रकारची पिके त्या परिसरामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येतात. हा विचार आपण करायला हवा. विद्यार्थी मित्र हो, आपण जो आहार घेत असतो, आपली जी वेशभूषा असते, आपली ज्या प्रकारची घरं असतात, विविध प्रकारचे जे व्यवसाय आपण करत असतो, या सर्व गोष्टी कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतात तर आपल्याला जी भौगोलिक परिस्थिती लाभलेली असते त्यावरती आपला आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय ठरत असतात. आपण इथे जर बघितलं तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये घरांचे काही प्रकार दिलेले आहेत. घरांची काही चित्रं आपल्याला दाखवलेली आहेत. जर आपण बघितलं तर काही कमी उताराची घरं आहेत, काही जास्त उताराची घरं आहेत आणि भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची घरं आपल्याला असलेली दिसून येतात. जिथं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो ह्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर तिथं जास्त उताराची घरं जी असतात तर ती योग्य असतात आणि त्या प्रकारची घरं तिथं बांधली गेलेली असतात. आपण कोकणामधली घरं बघितली, आपण घाटावरची घरं बघितली तरी आपल्याला लक्षात येईल की आपली घरं ही जास्त उताराची आहेत आणि घाटावरची घरं जी आहेत ती कमी उताराची आहेत. याचं कारण एवढंच आहे की जिथं ज्या प्रकारचं नैसर्गिक वातावरण असेल त्या प्रकारे त्या ठिकाणच्या घरांची रचना आपल्याला असलेली दिसून येते. याचाच अर्थ काय की माणसं जिथं वस्ती करून राहत असतात तिथली जी भौगोलिक परिस्थिती असते त्या भौगोलिक परिस्थितीचा परिणाम आपल्या घरांवरती सुद्धा होत असतो. त्या भौगोलिक परिस्थितीचा सामना करतील अशा प्रकारची घरं आपण उभारत असतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि भारतामध्ये जे विविध प्रांत आहेत, वेगवेगळी राज्य जी आहेत
तिथली लोकांची असणारी जी वेशभूषा आहे तर ती वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला असलेली दिसून येते. आता उत्तर भारतातील लोकांची असणारी वेशभूषा, दक्षिण भारतातील लोकांची असणारी वेशभूषा, ह्या तिथलं जे हवामान आहे त्या हवामानावर आधारित ही वेशभूषा आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजे महाराष्ट्रातली जी वेशभूषा आहे ती आपण जर बघितली तर नऊवारी साडीतल्या स्त्रिया आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. फेटा बांधलेले लोक आपल्याला पाहायला मिळतात. आता आपल्याकडची जी साधारणपणे हवामान ज्या प्रकारचं आहे आणि त्या प्रकारची वेशभूषा लोकांची असते. अगदी महाराष्ट्राचाच फक्त विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा विदर्भामधल्या लोकांची वेगळी वेशभूषा असते, कोकणामधील लोकांची वेगळी वेशभूषा असते, घाटावरच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांची वेगळी वेशभूषा असते, विदर्भातल्या लोकांची वेगळी वेशभूषा असते. म्हणजे सर्वसाधारणपणे जसा भाग बदलतो, प्रांत बदलतो, तिथलं हवामान बदलतं त्याप्रमाणे लोकांची वेशभूषा बदलते. पंजाबमधल्या लोकांची वेशभूषा, गुजरातमधील लोकांची वेशभूषा, राजस्थानमधील लोकांची वेशभूषा, बंगालमधील लोकांची वेशभूषा, त्याचबरोबर केरळमधील लोकांची वेशभूषा, तामिळनाडूमधील लोकांची वेशभूषा, ही त्या त्या प्रांतामध्ये ज्या प्रकारचं नैसर्गिक वातावरण आहे, ज्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थितीला अनुसरून माणसाची वेशभूषा ठरत असते. आणि हे आपल्याला चांगल्या प्रकारे जसा भौगोलिक परिस्थितीचा परिणाम आपल्या वेशभूषेवरती होतो, आपल्या घरबांधणीवरती होतो, अगदी तशाच पद्धतीनं समाजजीवनसुद्धा या भौगोलिक परिस्थितीवरती अवलंबून असलेलं आपल्याला दिसतं. आपण इथे दोन प्रकारच्या भौगोलिक प्रदेशांची तुलना करणार आहोत आणि यावरून आपल्याला समाजजीवनावरती या भौगोलिक परिस्थितीचा कसा परिणाम झालेला असतो तर ते समजून घेता येईल. बघा, मैदानी प्रदेशामध्ये जे जीवन असतं लोकांचं ते कमी कष्टाचं असतं आणि या उलट डोंगराळ प्रदेशातील लोकांचं जीवन हे कष्टाचं असतं, कारण तिथली भौगोलिक परिस्थिती त्या प्रकारची असते. मैदानी प्रदेशामधला आपण जर भूभाग बघितला तर तिथं जी शेतजमीन असते तर ती सुपीक असते आणि डोंगराळ प्रदेशामधील जी शेतजमीन असते ती कमी सुपीक असते. म्हणजे एक सलग अशी जमीन नसते आणि जी जमीन असते ती तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेली असते आणि सुपीक जमिनीचं प्रमाणसुद्धा आपल्याकडे कमी असतं. आपण जर बघितलं तर तृणधान्ये, भाज्या मोठ्या प्रमाणामध्ये मैदानी प्रदेशामध्ये उपलब्ध होतात आणि त्या तुलनेमध्ये डोंगराळ प्रदेशामध्ये ही तृणधान्य, भाज्या कमी प्रमाणामध्ये पिकत असल्यामुळं किंवा ही पिकं घेण्यासाठीची शेतजमीन, सुपीक शेतजमीन आपल्या डोंगराळ भागामध्ये नसल्यामुळं तिथं तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतात. मैदानी प्रदेशामध्ये आपण जर बघितलं तर जे शेतामध्ये पिकणार आहे, जे तिथं निर्माण होणार आहे शेतामध्ये, तेच लोकांच्या आहारामध्ये येणार आहे. मग मैदानी प्रदेशामध्ये शेतामध्ये जी तृणधान्य येतात, ज्या भाज्या येतात त्यांचा उपयोग खाण्यापिण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये होतो. या उलट डोंगराळ प्रदेशामध्ये तृणधान्ये, भाज्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाहीत. मग ह्या डोंगराळ भागामध्ये साधारणपणे जंगल मोठ्या प्रमाणामध्ये असतं. मग जंगलातून गोळा केलेले पदार्थ असतील किंवा शिकार करायची आणि काही प्राण्यांची जी शिकार असते, अर्थात शिकारीवरती बंदी असते, परंतु सर्वसाधारणपणे लोकांचं जे खाणं पिणं आहे तर ते ह्या जंगलातून गोळा केलेले जे विविध पदार्थ असतात, मग अगदी कंदमुळं वगैरे असतील किंवा तिथं उपलब्ध होणाऱ्या ज्या वस्तू असतील तर त्या मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांच्या आहारामध्ये असतात. म्हणजे मैदानी प्रदेश आणि डोंगराळ प्रदेश या दोन प्रदेशांची आपण आता तुलना केली आणि या तुलनेवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की भौगोलिक परिस्थिती जशी असते तसं तिथलं समाजजीवन असतं. विद्यार्थी मित्र हो, आत्तापर्यंत आपण साधारणपणे इतिहास आणि भूगोल यांचं नातं काय आहे तर ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि हाच भाग आपण आता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ, म्हणजे आपल्याला इतिहास आणि भूगोल यांचं अतूट नातं कसं आहे हे लक्षात येईल. आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारी पिके, वनस्पती,
व प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. आता हे आपण बघितलेलं आहे की आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो तिथलं जे हवामान असणार आहे, तिथं पडणारा पाऊस असेल, शेतामधून जी पिकं पिकत असतात, तिथं ज्या प्रकारच्या वनस्पती असतात, ज्या प्रकारचे प्राणी असतात, हे सगळे आपल्या जगण्याची साधनं असतात. ही साधने जिथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात तिथे गावे नगरे तयार होऊन माणसे वस्ती करून राहतात. आणि जिथं मोठ्या प्रमाणामध्ये अशी सुपीक शेतजमीन असेल, चांगला पाऊस असेल, चांगलं धनधान्य पिकत असेल, लोकांना उपजीविकेची साधनं मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतील, तर अशाच ठिकाणी लोक वस्ती करत असतात. तिथं गावं तयार होतात, नागरी वस्त्या तयार होतात आणि माणसं त्या ठिकाणी राहायला सुरुवात करतात. आपण जर प्राचीन भारताचा इतिहास समजून घेतला तर अशी अनेक प्रकारची नगरं साधारणपणे नदीकाठावरती सुपीक जमीन जिथं उपलब्ध असेल तर अशा ठिकाणी ह्या सगळ्या संस्कृती उदयाला आलेल्या दिसतील. आपण मागील वर्षीसुद्धा कशा प्रकारे मानवी संस्कृती विकसित होतात, ते कशा प्रकारे राहण्याचं ठिकाण निवडतात हे पाहिलेलं आहे. आता जेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, परकीय आक्रमणे किंवा जगण्याच्या साधनांची कमतरता निर्माण होते तेव्हा ही वसलेली गावं, नगरे उजाड होतात. कारण ह्या सगळ्या नैसर्गिक आपत्ती असतील की त्याच्यामुळं त्यांना आपलं गाव सोडावं लागतं, नगरे सोडावी लागतात आणि पुन्हा उपजीविकेसाठी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं लागतं. आणि मग अशा काही संस्कृती आहेत की जिथं अशा प्रकारच्या काही घटना घडल्या पूर्वीच्या काळामध्ये, मग काही नैसर्गिक आपत्ती आलेली असतील, काही भूकंपासारखी आपत्ती आलेली असेल, काही दुष्काळासारखी आलेली असेल, काही परकीय आक्रमणं झालेली असतील किंवा दुष्काळासारख्या परिस्थितीमुळं तिथं काही शेतीवाडी पिकत नसेल आणि त्याच्यामुळं सततच्या पडणाऱ्या दुष्काळामुळं तिथं जगण्याचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा लोकांनी आपली गावं सोडली, नगरं सोडली. आणि हे केवळ त्या काळातच नाही, आजच्या काळामध्ये सुद्धा घडताना आपल्याला दिसतं. म्हणजे इतिहासामध्ये ज्या घटना घडतात त्यांचा संदर्भ आपण आजच्या काळाशी सुद्धा लावून पाहिलं पाहिजे. आजसुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे शहरीकरण वाढतं आहे तर त्याच्यासाठीची जी कारणं आहेत ती पण आपण समजून घेतली पाहिजे की गावामधले लोक मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये का जातात. हे जर आपण समजून घेतलं तर रोजगाराचं साधन त्यांना गावामध्ये उपलब्ध नसतं आणि ते शहरामध्ये उपलब्ध असतं आणि मग शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढत राहते आणि गावं मात्र ओस पडत राहतात. आणि अशा घटना इतिहासात मोठ्या प्रमाणात घडतात. म्हणजे जिथं साधनं मुबलक असतात तिथं लोकवस्ती मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते आणि जेव्हा काही नैसर्गिक आपत्ती घडते किंवा इतर परकीय आक्रमणं होतात तेव्हा ही सगळी गावं नगरं उजाड होतात. आणि इतिहासामध्ये मानवी संस्कृतीचा अभ्यास करत असताना या गोष्टी आपल्याला लक्षात आलेल्या आहेत. यावरून इतिहास व भूगोल यांचे अतूट नाते आपल्याला लक्षात येते. म्हणजे इतिहासाचं आणि भूगोलाचं असणारं जे नातं आहे ते अतूट आहे, ते कधीही तुटणार नाही. म्हणजे इतिहास आपल्याला भूगोलामध्ये पाहायला मिळतो आणि भूगोल आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतो. आणि या गोष्टीचा जर आपण विचार केला तर इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला भूगोलाचा सुद्धा चांगला अभ्यास करायला पाहिजे, त्याचं सुद्धा चांगलं ज्ञान असायला पाहिजे. आणि हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला इतिहास वाचणं अधिक आवडेल आणि काही घटना ज्या असतात तर त्या आपल्याला समजून घेणं सुद्धा सहज शक्य होईल. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपण जे प्रकरण अभ्यासलेलं आहे त्यातला फक्त एकच पॉईंट आपण बघितलेला आहे, एकच घटक बघितलेला आहे, तो म्हणजे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. म्हणजे आपलं जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणातला 1.1 हा जो घटक आहे तर तो आपण आत्ता अभ्यासला आणि तो घटक म्हणजे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. मग आपण आत्ता या घटकामध्ये काय शिकलो तर भारतीय उपखंड म्हणजे काय हे आपण या प्रकरणाच्या सुरुवातीला माहिती करून घेतलं. इतिहास म्हणजे काय, इतिहासाच्या व्याख्या आपल्याला समजलेल्या आहेत. भौगोलिक विविधता, मग आहार असेल, वेशभूषा असेल, घर बांधणी असेल, व्यवसाय असेल, या संदर्भामध्ये सुद्धा आपण ही वेगवेगळ्या प्रकारची जी विविधता असते आणि त्याला कारण म्हणजे तिथली भौगोलिक परिस्थिती, तर हेही आपण समजावून घेतलं. मैदानी प्रदेश आणि डोंगराळ प्रदेश यांमध्ये असणारा जो फरक आहे तोही आपण मुद्द्यांच्या आधारे समजून घेतला. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे इतिहास व भूगोल यांचं नातं किती अतूट असतं
हा सगळा भाग आपण इथं सविस्तर चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग तुम्हाला नक्की समजला असेल असं मला वाटतं. आपण आत्ता एवढ्या इथेच थांबणार आहोत आणि या घटकावरती जो भाग तुम्हाला समजलेला आहे त्याच्यावर आधारित काही स्वाध्यायाचे प्रश्न मी तुम्हाला देतो आहे की हेच प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकातील शेवटी स्वाध्यायामध्ये विचारलेले आहेत. मग या घटकाशी संबंधित हा स्वाध्याय आपण आज पूर्ण करायचा की जेणेकरून नंतरचा जो घटक असेल त्याच्यावर आधारित उरलेले प्रश्न आपल्याला पुढील स्वाध्यायाच्या वेळेला पूर्ण करता येतील आणि आपोआपच हे 3 मुद्दे जे आहेत आपल्या ह्या पहिल्या प्रकरणामध्ये ते जसे होतील तसं त्या ठिकाणी आपला स्वाध्यायसुद्धा पूर्ण व्हायला मदत होईल. इथे पहा, एका वाक्यात उत्तरे लिहा. याच्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न विचारलेले आहेत. थोडक्यात उत्तरे लिहा याच्यामध्ये एकूण 4 प्रश्न आहेत आणि कारणे लिहामध्ये एकूण 2 प्रश्न आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या पुस्तकातलं जे प्रकरण आहे ते वाचायचं, समजून घ्यायचं आणि शिवाय नाही समजलं तर पुन्हा हा व्हिडिओ पाहायचा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण हो, तुम्हाला प्रकरण चांगलं वाचावं लागेल, ते समजून घ्यावं लागेल आणि जर समजला भाग नाही तर पुन्हा ह्या व्हिडिओमध्ये हा सगळा भाग जो असेल इतिहासातल्या ह्या ज्या संकल्पना असतील तर त्या तुम्ही समजून घ्या. तुम्हाला नक्की समजतील आणि तुम्हाला या प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहिता येतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, आज आपण इथेच थांबू. आपण पुन्हा भेटायचं आहे या प्रकरणातला दुसरा घटक भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.